श्री महालक्ष्मी नमः। नमस्कार बंधू भगिनींनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री वैभव लक्ष्मी माता व्रताची संपूर्ण माहिती। ही ती माता जी आपल्या भक्तांच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि अखंड ऐश्वर्य वर्षाव करते। मैत्रिणींनो, शास्त्रामध्ये सांगितले आहे की जिथे वैभव लक्ष्मीची पूजा होते तिथे दारिद्र्य थांबत नाही आणि सौभाग्य, सुख, धन, आरोग्य, आनंद प्रवाहासारखे वाहू लागतात। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वैभव लक्ष्मी व्रत म्हणजे काय, पूजा कशी करायची, योग्य विधी, व्रताच्या दिवशी कोणते नियम पाळायचे, मातेची पौराणिक कथा जी जीवन बदलून टाकते आणि हे व्रत केल्याने मिळणारे अद्भुत लाभ। शेवटी मातेची कृपा कशी ठाम व्हावी, ही कथा आणि ही माहिती पूर्ण श्रद्धेने ऐका, कारण वैभव लक्ष्मी व्रताचे श्रवण सुद्धा पुण्य देऊन जाते आणि मातेची कृपा तुमच्यावर त्वरित होते। चला तर मग श्री वैभव लक्ष्मी मातेच्या दिव्य कृपेमध्ये आपण प्रवास सुरू करूया। सर्वप्रथम आपण बघूया या व्रताचे नियम काय आहेत। कुमारिका, सौभाग्यवती स्त्रियाबरोबर पुरुषांनी हे व्रत केल्यास चांगले फळ मिळते। व्रत करताना मातेवर श्रद्धा ठेवावी, मन शांत व पवित्र ठेवावे। मातेच्या व्रतासाठी 11 आणि 21 शुक्रवार ठरवावेत। व्रत शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त व्रत करावे। व्रत पूर्ततेनंतर उद्यापन समारंभ करावा। एका व्रतानंतर नवीन संकल्प घेऊन दुसरे व्रत करता येते। मातेला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने मातेप्रमाणेच श्रीयंत्रालाही वंदन करावे। व्रताच्या दिवशी दिवसभर जय श्री वैभव लक्ष्मी माता असा मनामध्ये जप करावा। घरी नसणे, सुतक असणे, मासिक पाळी असणे आदी प्रसंगी येणाऱ्या शुक्रवारी व्रत करू नये। पूजेसाठी सोने ठेवावे, सोने नसल्यास चांदी किंवा रुपयाचे नाणे चालेल। व्रताच्या प्रारंभी लक्ष्मी स्तवन करावे। व्रत उद्यापन प्रसंगी व्रताची 5, 7, 21, 51, 101, 108, 151 अशी पुस्तके भेट द्यावी। व्रताच्या दिवशी उपवास करायचा नसेल तर फल आहार घ्यावा। एक वेळ जेवण केले तरी चालेल, किंबहुना अशक्त आजारी व्यक्तीने दोन्ही वेळेला जेवण केले तरी चालेल। माझी मनोकामना पूर्ण कर असा दृढ संकल्प व श्रद्धा मात्र असावी। आता बघूया व्रताच्या पूजेचे साहित्य आपल्याला काय काय लागते। ताजे पाणी भरलेला गडवा, शंख, घंटा, समई, आचमनाची पळी, पंचपात्र, ताम्हण, गंध, अक्षता, फुले, बेल, तुळशीपत्र, हळद, कुंकू, बुक्का, ऊद किंवा उदबत्ती, फुलवातीचे निरांजन, कापूर, पानाचा विडा, सुपारी, जानवे, दही, दूध, तूप, मध, साखर, अबीर, गुलाल, केळी, नारळ, आंबा किंवा इतर फळे, दुर्वा, आघाडा, शमीपत्र, आभरण, गेजमाळ, सेंदूर, नैवेद्य, दक्षिणा आदी साहित्य पूजेसाठी लागते। पूजेची भांडी, पाट, चौरंग स्वच्छ असावे। आता बघूया या पूजेसाठी कशी व्यवस्था करावी। आपले तोंड पूर्वेकडे करून समोर चौरंग मांडावा। बसण्यासाठी आसन घ्यावे। चौरंगावर रुमाल अंथरून त्यावर थोड्याशा तांदळाची रास करून मध्ये किंचित खोलगट वर्तुळ करावे। त्यावर हळद कुंकवाने स्वास्तिक काढावे। अष्टदिशांना हळदी कुंकवाच्या उभ्या रेषा मारलेला पाण्याचा गडवा ठेवावा। गडव्यात नाणे व सुपारी टाकावी। गडव्यावर वाटी ठेवून त्यात तांदूळ घालून त्यावर दागिना किंवा नाणे ठेवावे। गडव्याजवळ श्रीयंत्र ठेवावे। श्रीयंत्र नसेल तर त्याचे चित्रही चालेल। गडव्याच्या डाव्या बाजूस घंटा तर उजव्या बाजूस शंख ठेवावा। चौरंगावर उजवीकडे तांदळावर सुपारी म्हणून श्री गणेश समजून ठेवावा। सुपारीच्या डाव्या बाजूस देठाची विड्याची पाने 2 पाने ठेवून त्यावर नाणे व सुपारीचा विडा ठेवावा। एका ताटात पंचामृत, फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये ठेवावी। समई योग्य जागेवर असावी। धूप किंवा उदबत्ती, निरांजन, कापूर आरतीसाठी तयार असावे। चौरंगापुढे रांगोळी असावी। आता बघूया शास्त्रोक्त व्रतविधी। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे विधी केला तर फलप्राप्ती त्वरित होईल। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पवित्र वातावरण निर्मितीसाठी धूप जाळावा। घरातल्या देवांची पूजा करावी। देवापुढे दिवा लावावा। कुलदेवतेला वंदन करावे। 2 विड्यांच्या पानावर सुपारी, नाणे ठेवून त्यांच्यावर उजव्या हाताने पाणी सोडावे। देवाची प्रार्थना करावी। वडीलधाऱ्यांना नमस्कार करून त्यानंतरच पूजेस बसावे।
ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः अशी 3 नावे घेताना प्रत्येक वेळी डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन ते प्राशन करावे. त्यानंतर ओम गोविंदाय नमः, ओम वैष्णवे नमः असे 2 वेळा म्हणत डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडावे. नंतर डोळ्याला पाणी लावावे. हातात अक्षता घेऊन हात जोडावे. कुलदेवतेला व वैभव लक्ष्मीला कार्यसिद्धीसाठी बोलवावे. अक्षतावर पाणी सोडून त्या ताम्हणात सोडाव्यात. गणपती म्हणजे सुपारीला ताम्हणात स्नान घालावे. फुलं दुर्वा वाहून नमस्कार करावा. त्यानंतर गडवा, शंख व घंटा यांची गंध, अक्षता व फुले वाहून पूजा करावी. शंखात पाणी घालून पूजा साहित्यावर व स्वतःवर शिंपडावे. देवीला आवाहनम म्हणून अक्षता वाहाव्यात. पळीतील पाण्यात गंध, अक्षता व फूल वाहून अर्घ्य म्हणून ते पाणी देवीला घालावे. त्यानंतर देवीला क्रमाने साध्या पाण्याने, पंचामृताने व गरम पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वाहावे. निरांजन उदबत्तीने ओवाळून पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. विड्याची 2 पाने त्यावर नाणे व सुपारी चौरंगावर ठेवून त्यावर पाणी सोडावे. देवीवरील फुले काढून श्री सुक्ताचा अभिषेक करावा. ते येत नसेल तर अभिषेक करताना 108 वेळा जय महालक्ष्मी असे म्हणावे. देवीला अत्तर लावावे. गरम पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर देवीला परत ताम्हणात ठेवावे. मंत्र म्हणत गंध, अक्षता, हळद कुंकू, अष्टगंध, फुलं, काजळ, अक्षता वाहाव्यात. निरांजन ओवाळून शिरा, खीर किंवा साखर भाताचा नैवेद्य दाखवावा. नारळ अर्पण करून पाणी सोडावे. त्यानंतर आरती करावी. नमस्कार करावा. मंत्र पुष्पांजली म्हणत फुले, अक्षता वाहावी व प्रदक्षिणा घालावी. हे लक्ष्मी माते, माझी भक्ती गोड मानून तू सतत आमच्या घरात वास्तव्य कर अशी हात जोडून प्रार्थना करावी. दर्शन घ्यावे. प्रसाद घ्यावा. आनंदाने जप करावा. दुसऱ्या दिवशी देवीवरील निर्माल्य नदी, तलावात किंवा विहिरीत विसर्जित करावे. देवीला देवघरात ठेवावे. सुपारी, फळ, दक्षिणा यांचे दान करावे. उद्यापनाच्या व्यतिरिक्त साधी पूजा करून आरती करावी. उद्यापन प्रसंगी मातेच्या व्रताची पुस्तके सुवासिनींना भेट द्यावी. निर्मळ श्रद्धा अंतकरणाने पूजा केल्यास माता वैभव लक्ष्मी त्वरित फळ देते. इथपर्यंत आपण बघितलं श्री वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची विधी शास्त्रोक्त पद्धतीने. आता बघूया वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची कथा. तर कथा अशाप्रमाणे आहे. एक 8 पाट नगर होते. पूर्वी तेथील लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते. गुण्या गोविंदाने एकत्र राहत होते. पण आता काळ बदलला होता. त्यामुळे नामस्मरण, भजन, कीर्तन, परोपकार, माया, ममता, सेवा, सत्प्रवृत्तीच्या लयाला जाऊन चोरी, दरोडा, जुगार, सट्टा, मद्यपान, अभिचार अशा वाईट गोष्टीच वाढल्या आहेत. अर्थात सर्वच माणसे काही दुराचारी नव्हती. नगरामध्ये काही चांगली माणसेही होती. त्याच गावात कमलिनी पतीसह राहत होती. दोघीही धार्मिक, सत्प्रवृत्ती, शांत, सुखी व संतुष्ट होते. कमलिनी संसारात सुखी होती, पण काळाला ते मान्य नसावे. तिच्या भाग्यात भोगही लिहिलेले होते. तिच्या नवऱ्याला वाईट मित्रांची संगत लागली. आपणही एका रात्रीत कोट्याधीश व्हावे अशी स्वप्ने तो पाहू लागला. त्यासाठी नको त्या व्यवसायात पडून तो कोट्याधीशाऐवजी भिक्षाधीश झाला. रस्त्यावर भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली. अफू, चरस, गांजा यांना तो बळी पडला. दुराचारी मित्रांच्या सहवासाने तो सट्टा, रेस, जुगार खेळू लागला. त्यात त्याने स्वतः जवळच्या सर्व पैशाबरोबर कमलिनीचे दागिनेही घालवले. कमलिनी सुसंस्कृत, सुशील आणि सुस्वभावी स्त्री होती. तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे वाईट वाटत होते. दुःखानंतर सुख येतेच हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करीत होती. एके दिवशी दुपारी ती घरी विचार करीत बसली होती. त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आला. दारिद्र्य व दुःखाने ओतप्रोत भरलेल्या आपल्या घरी कोण आले असेल बरे, असा प्रश्न तिच्या मनात आला. पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहा पाणी तरी द्यावे हा संस्कार बालपणीच तिच्यावर ठसला असल्याने ती अतिथीच्या स्वागतास उठली. ती पाणी घेऊन अतिथीला देण्यासाठी दरवाजात आली. अतिथी म्हणजे एक वयोवृद्धा होती, पण तिचा चेहरा तेजाने तळपत होता.
डोळ्यातून अमृत तर चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होते. माता भेटल्याचा एक अतीव आनंद कमलिनीला झाला. कमलिनी मातेला ओळखत नव्हती, तरी देखील त्या मातेला पाहताच तिला प्रसन्न वाटले. तिने मातेचे स्वागत करून तिला घरात घेतले. घरातील एक मात्र मोडका पाट तिने मातेला बसायला दिला. मातेने कमलिनीला विचारले, मला ओळखलेस का? कमलिनी संकोचली. ती म्हणाली, माते, मी तुला ओळखले नाही, परंतु तुला पाहून मला खूप आनंद झाला. मन शांत झाले आहे. गेल्या काही दिवसापासून असलेल्या साऱ्या चिंतातून मुक्त झाल्यासारखे वाटते आहे. तू आलीस आणि मला फार आधार लाभल्यासारखे वाटू लागले. माता हसली, मग म्हणाली, तू मला विसरलीस की काय? लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनाला आपली भेट होत असते. आठवत नाही का तुला? नवऱ्याच्या दुराचारी वर्तनामुळे कमलिनी खसली होती. बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची, म्हणून तिने गेल्या काही दिवसापासून मंदिरात जाणेही बंद केले होते. मातेने जरी सांगितले असले तरी तिला काही या मातेला मंदिरात पाहिल्याचे आठवत नव्हते. तिची संभ्रमित मुद्रा पाहून माताच पुढे म्हणाली, तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात नेहमी सुंदर भजन म्हणतेस, पण अलीकडे तू मला दिसलीच नाही, म्हणून तुला शोधत शोधत मी इथे आले आहे. मला वाटलं की तू आजारी असल्यामुळे येत नसशील. कशी आहेस तू? तेव्हा आईच्या मायेने प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे कमलिनीचे मन हिलावले. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू उघळले. मातेने ते पाहिले. तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवीत माता तिला म्हणाली, बाळ, सुख व दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनाचे कालचक्र ठरलेलेच आहे. पण दुःखात बिलकुल धीर सोडू नये. तुझे दुःख मला सांग. मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल. शक्य असेल तर एखादा उपाय मी सुचवेन. मातेच्या बोलण्याने तिला बराच धीर आला. ती मातेला म्हणाली, माते, पूर्वी माझ्या संसारात आनंद आणि सुख होते. माझे पती सुशील आणि सुस्वभावी असल्याने देवाची सेवा आम्ही कधी विसरलो नाही. देवकृपेने आम्ही सुखी, समाधानी आणि श्रीमंत होतो. परंतु अचानक आमचे नशीब फिरले. आमच्यावर दैवाचा कोप झाला. माझे पती कुविचारी मित्रांच्या नादाने व्यसनाधीन झाले. पर्यायाने आमचा सर्वनाश झाला. आम्ही भिकारी झालो ग. माता म्हणाली, असं होय, समजलं मला. तुझे दुःख तुला मी अगोदरच सांगितलं ना. सुख व दुःख एकमेकावर अवलंबून असतात. प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते. तू धीर सोडू नकोस. लक्ष्मी मातेचे व्रत कर. लक्ष्मी माता प्रेम, दया, करुणा, कृपा यांचा अवतार आहे. ती भक्तांच्या दुःखाचे निवारण करते. तिचे व्रत केले तर चांगलेच होईल. मातेचे बोलणे ऐकून कमलिनीचा चेहरा खुलला. ती म्हणाली, माते, हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे. तरी तू कृपा करून हे व्रत कसे करावे ते मला सांग. कमलिनीच्या या बोलण्यामुळे मातेलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली, या व्रताला वरदलक्ष्मी व्रत तसेच श्री वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत असेही म्हणतात. मनापासून हे व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. संतती, संपत्ती व सुख समाधान लाभते. हे व्रत अगदी सोपे आहे. हे व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताचे फळ मिळत नाही. व्रताचे फळ मिळण्यासाठी ते नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते. सोन्याच्या दागिन्यांची पूजा विधीपूर्वक करावी लागते. नुसते दागिन्यांना हळद कुंकू लावल्याने जर कोट्याधीश होता आले असते तर साऱ्यांनीच हळद कुंकू समर्पणाचा मार्ग धरला असता. हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावे. व्रत करणाऱ्याने सकाळी उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे. स्नानानंतर अंथरूण, पादत्राणे, झाडू इत्यादी वस्तूंना स्पर्श करू नये. कोणाची निंदा करू नये. मनामध्ये जय श्री वैभव लक्ष्मी माता असा जप सतत करावा. खोटे बोलू नये. सायंकाळी दिवाबत्ती करावी. देवापुढे नंदादीप लावावा. हातपाय स्वच्छ धुवून एका पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. आपल्या समोर आणखी एक स्वच्छ पाट ठेवावा. त्या पाटावर नवा कोरा लाल रुमाल अंथरावा. रुमालावर तांदळाची छोटीशी रास काढावी. त्या राशीवर तांब्याचा गडवा पाण्याने भरून ठेवावा. गडव्यावर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घालून सोन्याचा एखादा दागिना ठेवावा. तो दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवावी. चांदीची एखादी वस्तू नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. त्यानंतर उदबत्ती व निरांजन लावावे. वैभव लक्ष्मी माता ही श्रीयंत्राने सिद्ध होते.
म्हणून श्री वैभव लक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राचे आणि मातेच्या विविध स्वरूपातील फोटोंचे मनोभावे दर्शन घ्यावे. त्यानंतर हात जोडून लक्ष्मीचे स्तवनपर श्लोक म्हणावे. वाटेतील दागिन्यांची हळद कुंकू लावून लाल फुले वाहून पूजा करावी. घरात गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून ठेवावा. गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर, गूळ, खडी साखर यापैकी काहीही चालते. नंतर आरती करावी. आरतीनंतर 11 वेळा मनपूर्वक जय श्री लक्ष्मी माता असा जप करावा. त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा. वाटीतील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा. गडब्यातील पाणी तुळशीत ओतावे. विधिवत वापरलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावेत. मातेचे व्रत अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास निश्चित यश मिळते. या व्रतामुळे दुःख हालापेष्टा संपतात. संपत्ती संतती प्राप्त होते. त्याचप्रमाणे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मातेने सांगितलेल्या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून कमलिनीला आनंद झाला. ती मातेला म्हणाली, माते, तू सांगितलेले हे व्रत मी याच पद्धतीने करेन, परंतु हे व्रत किती वेळा करावे, या व्रताचे उद्यापन कसे करावे हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. तरी कृपा करून मला ते सांगा. मातेला कमलिनीचे कौतुक वाटले. ती सांगू लागली, व्रत चुकीच्या पद्धतीने आणि कसेही करण्यात काहीच अर्थ नसतो. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारी ओळीने करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन देखील शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे. प्रत्येक शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करून नारळ ओवाळावा. उद्यापनाच्या दिवशी साखरभात किंवा खीर यासारखा गोड पदार्थ प्रसादासाठी करावा. नंतर प्रसादाबरोबर 7 किंवा 11 सुवासिनींना वा कुमारिकांना हळद कुंकू लावून श्री वैभव लक्ष्मी माता व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी. सर्वात शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून, हे माते, मी मनपूर्वक तुझे व्रत केले आहे. आम्हा सर्वांचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती, निपुत्रिकांना पुत्र दे. सौभाग्याचे कायम रक्षण कर. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. हे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी व समाधानी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा. मातेच्या तोंडून लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर क्षणभर कमलिनीने डोळे मिटले आणि मनामध्ये मातेने सांगितल्याप्रमाणे मी लक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार व्रत आणि यथासांग उद्यापनही करेन असा निश्चय केला. या निश्चयानंतर तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर माता नव्हती. तिला आश्चर्य वाटले. तिने आजूबाजूला शोध घेतला, पण तिला माता दिसली नाही. त्यामुळे ती माता खरोखर लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलिनीची खात्री झाली. कमलिनी स्वतः लक्ष्मी मातेची भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवायला आता समक्ष आली होती. 2 दिवसानंतर शुक्रवार आला. कमलिनी सकाळी लवकर उठली, अंघोळ केली. मग तिने श्रद्धायुक्त अंतकरणाने जय श्री लक्ष्मी माता असा जप सुरू केला. तिने दिवसभर कोणाविषयी अपशब्द उच्चारला नाही. सूर्यास्त समयी दिवे लागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हात पाय तोंड स्वच्छ धुतले. त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे तिने 1 रुपयाचे नाणे धुवून तिने वाटीत ठेवले. समोर एक पाट ठेवला, त्यावर रुमाल अंथरला. रुमालावर तांदळाची छोटीशी रास केली. त्यावर पाण्याचा गडवा ठेवला. गडव्यावर तांदूळ व 1 रुपयाचे नाणे घातलेली वाटी ठेवली. मातेने सांगितलेल्या प्रमाणे श्री लक्ष्मी मातेचे व्रत केले. घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. नवरा घरी आल्यानंतर तिने हा प्रसाद त्याला दिला. ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला. त्या दिवसापासून लगेचच त्याने कमलिनीला मारहाण करण्याचे थांबवले. तो पूर्ववत तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. यामुळे तिला अत्यानंद झाला. श्रद्धेबरोबरच शुद्ध भक्तिभावाने कमलिनी लक्ष्मी मातेचे हे व्रत 21 शुक्रवारापर्यंत केले. शेवटच्या 21व्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले. त्या प्रसंगी प्रसादाबरोबर 7 सुवासिनींना तिने लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची एक पुस्तिका भेट दिली. त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन केले आणि मनोभावे म्हटले, हे धनलक्ष्मी माते, मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. आता तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती आणि निपुत्रिकांना संतती दे. सौभाग्यवतीच्या सौभाग्य अखंड ठेव. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर.
तुझे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी ठेव, आम्हा सर्वांना सत्वशील बनव, अशी तिने मनपूर्वक प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा धनलक्ष्मी मातेला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला. अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने कमलिनीने व्रत केल्यामुळे तिला ताबडतोब त्याचे फळ मिळाले. तिच्या नवऱ्याच्या वर्तनात बदल झाला. कुविचारी मित्रांची संगत त्याने सोडली. त्याच्या राहण्यात, वागण्यात, बोलण्यात फरक पडला. तो सुधारला. पुन्हा पहिल्यासारखा भरपूर कामधंदा करू लागला. त्याला अपेक्षापेक्षाही अधिक पैसा मिळू लागला. तो कमलिनीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवू शकला. या व्रतामुळे त्यांच्या घरात पूर्वीसारखे सुख, समाधान, शांती निर्माण झाली. कमलिनीचे दारिद्र्य गेले. तिचा नवरा सुधारला. शांती निर्माण झाली. गेलेले वैभव ती परत मिळवू शकली. हे तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रिया पाहत होत्या. त्यांनीही व्रत करण्याची आपली इच्छा कमलिनीला सांगितली. कमलिनीनेही सर्व व्रत विधी सांगितला. व्रत समजावून घेऊन त्यांनीही व्रत सुरू केले. हे लक्ष्मी माते, सर्वांना कमलिनीप्रमाणे फळ दे. सर्वांची इच्छा पूर्ण कर. तुझा त्रिवार जय जयकार असो. बंधू भगिनींनो, आज आपण श्री वैभव लक्ष्मी माता व्रताची कथा, पूजाविधी आणि व्रताचे अपार महत्त्व जाणून घेतले. विश्वास ठेवा, जिथे वैभव लक्ष्मीची आराधना केली जाते तिथे अडचणी नष्ट होतात, संकटे दूर होतात आणि घरात उभा राहतो एक दिव्य प्रकाश, समृद्धीचा, सौभाग्याचा आणि समाधानाचा. मातेची कृपा कोणावर पडते? जो भक्त मनापासून श्रद्धा, संयम आणि सत्याने व्रत करतो त्याच्या हृदयातील इच्छा माता नक्की पूर्ण करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी मनापासून प्रार्थना करते, हे वैभव लक्ष्मी माता, ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, ज्यांनी तुझे नाव घेतले त्यांच्या घरात सुख येऊ दे, सौभाग्य नांदू दे, दुःख दरिद्र नष्ट होऊ दे आणि तुझ्या दिव्य आशीर्वाद नेहमी पाठराखण करो. जय वैभव लक्ष्मी माता, जय महालक्ष्मी.